हाय हॅलो नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे या नवीन रेसिपीमध्ये स्वागत करत आहे। आणि आज आपण मऊ आणि लुसलुशीत असा गुळाचा शिरा तयार केलेला आहे, तो आज आपण बघणार आहे। शिरा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर हा मीडियम साईजचा रवा आहे। आणि आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी चाकूने बारीक चिरून घेतलेला आहे। तर पहिल्यांदा गूळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे। 1 वाटी रव्यासाठी आपण 3 वाटी पाणी घेतलेले आहे। तर पहिल्यांदा आपण गूळ आणि पाणी गरम करून घेणार आहे। पातेल्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेऊन यामध्ये 3 वाटी पाणी घेऊन पाणी आपण उकळून घेतलेले आहे। पाण्यामध्ये सतत असे फिरवून आपण गूळ विरघळून घेतलेला आहे। गूळ आपण पाण्यामध्ये सर्व विरघळून घेतलेला आहे। आता हे पाणी आपण बाजूला ठेवत आहे। गरम कढईमध्ये आपण 3-4 चमचे तूप गरम करून घेत आहे। तर जवळजवळ अर्धी वाटी आपण तूप गरम करून घेतलेले आहे। आणि गरम केलेल्या तुपामध्ये आपण मनुके तळून घेत आहे। मनुके असे तळले की छानपैकी ते फुगतात। तर आता आपण मनुके काढून घेत आहे। आणि राहिलेल्या तुपामध्ये आपण काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण तळून घेत आहे। तर असे सतत परतून आपण काजू आणि बदाम तुपामध्ये परतून घेतलेले आहेत, ते आता आपण काढून घेत आहे। याच तुपामध्ये आपण 1 वाटी रवा चाळून घेतलेला आहे, तो आपण आता या तुपामध्ये घालून परतून घेत आहे। मध्यम ते मंद आचेवरती आपण रवा परतून घेणार आहे। रवा सतत असे परतून आपण कलर थोडासा बदलेपर्यंत परतून घेणार आहे। तर सतत असे परतून आपण रवा चांगला भाजून घेतलेला आहे। आणि रव्याचा कलर आहे तोही थोडाफार चेंज झालेला आहे। यामध्ये आपण आता 3 वाटी गुळाचे पाणी तयार करून घेतलेले आहे, ते गाळून घेत आहे। सर्व गुळाचे पाणी आपण रव्यामध्ये गाळून घेतलेले आहे। थोड्याशा गुळाच्या पाण्यामध्ये मी केसरी कलर टाकून कलरचे पाणी तयार केलेले आहे, तो कलरही आपण या गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। रवा आणि गुळाचे पाणी आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे। यामध्ये आता आपण तळून घेतलेले काजू बदाम मनुके आणि यामध्ये मी केसरी 3-4 टाकलेले आहेत। आणि यामध्ये आता आपण 1 चमचा वेलची पावडर टाकून चिमूटभर मीठ टाकत आहे। रवा आपण गुळाच्या पाण्यामध्ये चांगला एकत्र मिक्स करून घेणार आहे। रवा आपण सर्व एकत्र चांगला परतून घेतलेला आहे। यामध्ये अजून 2 चमचे तूप टाकून आपल्याला झाकण ठेवून 5-7 मिनिटे रवा आतल्यात वाफेवरती बारीक गॅसवरती शिजवून घेतलेला आहे। तर अशा सोप्या पद्धतीने आपण आज गुळाचा शिरा तयार केलेला आहे। तर आजची ही नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आणि आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।